नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. यंदा 100 वर्षांनी एक खूपच दुर्मिळ युग जुळून आला आहे. पण त्याचसोबत एक मोठा प्रश्नही उभा राहिला. तो म्हणजे यंदा धुलिवंदनाचा रंग खेळायचा की नाही. 3 मार्चला चंद्रग्रहण असल्यामुळे नक्की काय करावं? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये याची सविस्तर माहिती घेऊया. सगळ्यात आधी बोलूया होलिका दहनबद्दल. पंचांगानुसार 2 मार्चला संध्याकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमा सुरू होत आहे. 2 मार्चला कोणतेही ग्रहण नाही आणि सूतक काळही नाही. त्यामुळे होलिका दहन नेहमीच्या पद्धतीने 2 मार्चला रात्रीच करायचं आहे. यात कोणताही बदल नाही आहे. धुलिवंदन आणि ग्रहणाचा परिणाम. आता खरा प्रश्न येतो तो म्हणजे 3 मार्चचा, ज्या दिवशी कॅलेंडरमध्ये धुलिवंदन आहे. मित्रांनो, 3 मार्चला ग्रस्तो दिन चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण भारतात दिसणार आहे. ग्रहणाची वेळ दुपारी 3:20 सुरू होऊन संध्याकाळी 6:48 संपेल. वेद आणि सूतक काळ ग्रहणाच्या आधीपासूनच म्हणजेच 3 मार्चला सकाळपासून वेध लागतील. शास्त्रानुसार ग्रहण काळ आणि सूतक काळात कोणतेही शुभकार्य किंवा आनंद उत्सव साजरा करत नाहीत. त्यामुळे 3 मार्चला रंग खेळणे टाळावे. आता तुम्हाला वाटत असेल तर मग रंग खेळायचे कधी? तर याचा सुवर्णमध्य असा की यंदा 4 मार्चला रंग खेळणं शुभ ठरेल. 4 मार्चला सूर्योदयाला प्रतिपदा तिथी असल्याने त्याच दिवशी वसंत उत्सवाचा प्रारंभ होत आहे. ज्यांच्याकडे रंगपंचमी खेळण्याची प्रथा आहे त्यांनी मात्र नेहमीप्रमाणे 8 मार्चला रंग खेळले तरी चालतील. आता बघूया राशीफळ आणि विशेष सूचना. त्या ग्रहणाचा काही राशींवर शुभ तर काहीवर संमिश्र परिणाम होईल. शुभ परिणाम होणाऱ्या राशी: मिथुन, तूळ, वृश्चिक आणि मीन. या राशींना हे ग्रहण चांगलं जाईल. तर आता बघूया त्या राशी ज्यांना सावध राहण्याची गरज आहे. वृषभ, सिंह, कन्या आणि मकर. या राशींनी या ग्रहण काळात सावध राहावे. ग्रहण काळात जप, तप किंवा स्तोत्र पठण करणं अत्यंत फलदायी ठरतं. ज्यांना शक्य आहे त्यांनी या काळात मंत्र जप करावा, कारण ग्रहण काळात मंत्राची शक्ती वाढते असं मानलं जातं. तर मंडळी, यंदा चंद्रग्रहणाचा मान राखून 3 मार्चऐवजी 4 मार्चला उत्साहात धुलिवंदन साजरे करा. ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचाही गोंधळ उरणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.